ॲडल्टहुडमध्ये ज्या वेळेला ही लोक म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या किंवा पर्सनली म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित सेट झालेली असतात, तिथनं थोडासा आयुष्यामधला जो पिरियड असतो तो थोडासा असा स्टॅग्नंट सारखा असतो. सो एव्हरी डे यू हॅव टू गो टू वर्क. तुम्ही रोज कामावरती जाता, कामावरून वापस येता आणि वेगळं नवीन कुतूहल असणारं काही तुमच्याकडे फारसं काही जेव्हा उरत नाही. सो नॉर्मली ह्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन, ॲडिक्शन्स, आयसोलेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिपचे बरेचसे इश्यूज होतात. अडल्टहुडमध्ये ऑब्व्हियसली आपण जी चौथी स्टेट आहे त्याच्यामध्ये आपण जर असं गृहीत धरलं की पोस्ट रिटायरमेंट ही स्टेट आहे, तर या स्टेटमध्ये मी फारसा आता माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या युनिटसाठी फारसा उपयोगी नाही आहे किंवा माझं फारसं ऐकल्या जात नाही आहे, ह्या गोष्टीमुळे डिप्रेशन खूप कॉमन आहे. त्याच्या जोडीला ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणू, हा देखील खूप कॉमन आहे. सो वेगवेगळ्या टप्प्यांवरती जसे काही आजार आहेत तशाच सायकोलॉजिकल हेल्थच्या पण डेफिनेशन्स आहेत. म्हणजे 5 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या एका मुलाच्या सायकोलॉजिकल हेल्थची व्याख्या आपल्याला 25 वर्षाच्या एका मुलासोबत नाही लावता येणार.